नमस्कार मित्रांनो, वेलकम टू कोकण या यूट्यूब चॅनलवरती मी सनी उदय पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय। सो आता आपण आलो आहे इकडे आंघोळ करायला। इकडून आपण जाणार आहे पूजेसाठी। आज पूजा आहे मामाच्या घरी। सो लवकर जायचं आहे कारण पूजेची तयारीसुद्धा करायची आपल्याला। ते आम्हाला सगळ्यांना अपेक्षित नव्हती, पण ते झाली। माती आणि नाम हरीचे नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ। आज 3 तारीख आहे आणि आज घरी पूजा आहे मामाच्या घरी। काल आपलं लग्न सोहळा खूप छानरीत्या संपन्न झाला आणि आज पूजा आहे आणि आज सरप्रायझिंग म्हणजे आज कात्रोळीची जत्रा आहे आणि त्या जत्रेत आपली पालखी म्हणजेच कळवंडे माडवाडीची पालखीसुद्धा येणार आहे आणि आपल्याला जायचं आहे तिकडे। सो ह्या वर्षाची पहिली जत्रा आहे जी मी अटेंड करणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण पूजेबरोबर जत्रासुद्धा कवर करणार आहे। सो हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। योग विजयेन्मा पवित्रायन्मा मंगला परस्मेन्मा ईशानायन्मा नारदशमेन्मा श्रीपतियन्मा केशवायन्मा पुरुषोत्तमायन्मा शर्वायन्मा शिवायन्मा सानुदेवन्मा पुदादेवन्मा निदेवन्मा पुरोदेवन्मा गुरुदेवन्मा मोदेवन्मा धर्मवान्मा भक्तान्मा वन्देन्मा प्रभुवान्मा सदा देवनादि जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, नारायण महाराज की जय, बोल बाप्पा बोल, नारायण महाराज की जय, बोल। आरती खाली ठेवा। अण्णा काय भागडे मुकेश भागडे ना। आता तांदूळ घ्या, हात जोडा। मुकेश काय भागडे, मुकेश शंकर भागडे। जय श्री शंकर मध्ये तुझे आपले मुकेश शंकर भागडे यांनी त्याच्या विवाह प्रत्येकाला पूजा म्हणून तुझी एका जणांनी यथामध्ये आपली सेवा देणे मान्य करून घे। त्या सेवेत त्याच्या हातून बाळ गोपाळाच्या तुझ्या आज्ञाने काहीतरी चुकी बाकी झाली असेल तरी आपल्या नेत्रा माफी करून क्षमा करून त्यांचा आपला संसार देऊन हे वाजून वर्षानुवर्षी त्यातही करते त्याच्या अधिकारी सेवा करून मनोकामना करून शेता सभा घेऊन आनंद ते देवा पाठी जेव्हा हृदय कापा ठेवून मनोकामना करून सत्यनारायण महाराज की जय। आरती दबी रेटेवाने आरती फिरवायला घ्या। ज्ञानदेव विठू पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सत्यनारायण महाराज की जय। माते की जय।
रामकृष्ण हरे जय जय राम हरे राम 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 पाहता लोचनी रूप दुपारच्या गरमीला थोडा मागे सोडून रात्रीचा थंडगार वारा अंगावर घेत शहरातील गाड्यांच्या कर्कश आवाजातून जेव्हा रातकिड्यांचा मधुर आवाज ऐकू येतो तेव्हा अचानक अशी जाणीव होते की आपण कोकणात आहोत. कोकणातील सुंदर अशा रात्री रिक्षाच्या हेडलाईटवर ससे, साप, कोल्हे, काजवे या प्राण्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत कोकणातील वळणावळणातील रस्ते घेत गावातील गावकऱ्याकडून प्रसिद्ध अशा घडलेल्या वाघाच्या गोष्टी ऐकताना खूप एक्साइटमेंटबरोबरच तो गोष्टीतला वाघ आपल्या प्रत्यक्ष समोर तर येणार नाही ना अशी थोडी भीतीसुद्धा वाटते. कोकणातील अशा रम्य रात्री आम्ही प्लॅनप्रमाणे निघालो आहे कातरोळीच्या जत्रेसाठी. जत्रेविषयी बोलायला गेलं तर कोकणातील वर्षानुवर्ष चालत आलेल्या रूढी परंपरेनुसार जत्रा हा सण कोकणात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. जत्रोत्सव हा एप्रिल आणि मे महिन्याच्या कालावधीत तुम्हाला कोकणात दिसून येतो. यातील नामांकित जत्रा म्हणजेच आंगणेवाडीची जत्रा, कुंभारली गावातील जत्रा तसेच रामपूरची जत्रा असा हा जत्रेचा उत्सव हा सर्व गावात दिसून येतो. या जत्रोत्सवात इतर गावातील पालख्या या भेटीसाठी येतात. येणाऱ्या सर्व पालख्यांना त्यांचा योग्य तो मानसन्मान दिला जातो. ज्या गावातील जत्रा आहे त्या गावातील प्रमुख गावकऱ्यांकडून आलेल्या सर्व पालख्यांची पूजा केली जाते व त्यानंतर पालखी भेटीचा नयनरम्य सोहळ्याला सुरुवात होते. सो आम्हीसुद्धा खूप एक्सायटेड आहोत या जत्रेला जाण्यासाठी आणि तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, वाजलेत रात्रीचे 11:30
आणि आपण निघालो आहे कात्रोळीच्या जत्रेला, जिकडे आपली पालखी येणार आहे कळवंडे मारवाडीची. उशीर झाला निघायला कारण भजनसुद्धा होतं आणि जी मागे रिक्षा बघताय त्या रिक्षातून आपण चाललो आहे. यावर्षीची पहिली जत्रा आहे जी मी अटेंड करतो आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि कात्रोळीची जत्रा ही पहिल्यांदा कवर होते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो हा व्हिडिओ भरपूर इंटरेस्टिंग होणार आहे. तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो मित्रांनो, आपण फायनली कात्रोळीच्या जत्रेला पोचलो आहे. तुम्ही बघताय सुरुवातीपासूनच आकर्षक अशी रोषणाई केली आहे. आणि तुम्ही बघताय इथे स्टॉलसुद्धा लागलेत. खेळण्यांचे स्टॉल आहेत, मिठाईचा स्टॉल आहे आणि काही गेम्ससुद्धा आहेत इथे. आणि तुम्ही बघताय इकडे खेळणेसुद्धा आहेत, भांडे ठेवले आहेत आणि इथे गेम्ससुद्धा आहेत आणि त्यावरती आकर्षक असे बक्षिसंसुद्धा आहेत. इकडे बघता लिंबू सरबत ठेवलं आहे. इकडे पुन्हा मिठाईचं दुकान आहे, ते सुद्धा एक मिठाईचं दुकान आहे. आणि जत्रेचा जो खाऊ बोलतात तो सगळा ठेवलेला आहे इकडे. आणि तुम्ही बघता इथे खूप गर्दीसुद्धा आहे. सो मित्रांनो, कात्रोळीच्या जत्रेला टोटल 10 पालख्या आल्यात आणि 11वी पालखी म्हणजे ह्या गावची पालखी. या सर्व पालख्यांचा भेटीचा सोहळा तुम्ही माझ्यासोबत अनुभवणार आहात. पण त्या अगोदर आपण ज्या 10 पालख्या आल्यात त्या सर्व 10 पालख्यांचं दर्शन घेणार आहोत.
तर मित्रांनो, आपली पालखी म्हणजेच कळवंडे माडवरची पालखी ही पालखी भेटीसाठी निघाली आहे. पालखी भेटीचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व 11च्या 11 पालख्या या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतील आणि ते झाल्यानंतर सर्व पालख्या आपल्या स्थानावरती विराजमान होतील आणि पुढचा जो नमनचा कार्यक्रम आहे त्याला सुरुवात होईल.
नाम तुझे घेते श्री गणा आज या मंगलदिनी 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 हात जोडोनी वंदना आले तुझ्या दर्शने 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 नाम तुझे घेते श्री गणा आज या मंगलदिनी नाम तुझे घेते श्री गणा आज या मंगलदिनी हात जोडोनी वंदना आले तुझ्या दर्शने हात जोडोनी वंदना आले तुझ्या दर्शने श्री गणा सारी तुझ्या आले दर्शनाला श्री गणा सारी तुझ्या आले दर्शनाला सुख शांती लाभो संसाराला मैदान घ्यावे बाबाला श्री गणा सो मित्रांनो, काल जत्रेमधून यायला भरपूर उशीर झाला, त्यामुळे त्या व्हिडिओचा शेवट आम्हाला करायला मिळाला नाही. सो जत्रेचा प्लस पूजेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि कालचा व्हिडिओ हा खूप अनएक्सपेक्टेड होता जत्रेचा, आणि आमच्या सिरीजचा शेवटचा सुद्धा व्हिडिओ होता. सो ही सिरीज तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.